Good morning, all. I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of Dr. Bapuji Saunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. Myself, S.B. Shinde, working as a lecturer in Automobile Engineering Department. So, due to the COVID-19, we are going to start the fourth semester also through online lectures. So, as we discussed in the previous lectures of advanced automobile engine, there are 7 units or 7 topics from which I am going to teach you the advanced automobile engine and the mechanical measurement. So in this lecture, we'll just discuss or we'll take a quick overview of mechanical measurement syllabus. So this is the syllabus for mechanical measurement, and the subject code for the mechanical measurement subject is 22040. This is the subject code. So what is the rationale? The art of measurement plays an important role in development of engineering field. रॅशनल म्हणजे काय, याचं महत्त्व काय आहे, यात तुम्हाला काय काय बघायला मिळणार. तर सब्जेक्ट जसं नाव आहे मेकॅनिकल मेजरमेंट, हा गेल्या आय स्कीममध्ये इम्प्लिमेंट केलेला आहे. तर मेकॅनिकल मेजरमेंटची गरज काय, तर तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनियर होणार आहात. इंजिनिअरिंग ही अशी फील्ड आहे ज्यामध्ये मेजरमेंट हा बेसिक आहे, बरोबर आहे. कुठली पण गोष्ट आहे तुम्हाला मेजरमेंट केल्याशिवाय, प्रॉपर मेजरमेंटमध्ये असल्याशिवाय ती बसणार नाही. आता गाडीचं जर उदाहरण घेतलं, गाडीचा जर दरवाजा बसवायचा आहे, तर तो दरवाजा जो आहे, समजा तो तुमच्या त्या डोअर आर्चचा आहे, त्याशी जर मोठा बसवला घेतला तर तो बसणार आहे का नाही, तर तिथं मेजरमेंट आलं ना काहीतरी. प्रत्येक पार्ट नट जो आहे किंवा त्याच मेजरमेंटचा त्याचा बोल्ट पाहिजे, बरोबर आहे. तर हे प्रत्येक मेजरमेंट जे आहे हे कसं करतात, कुठल्या मेथड्स वापरले जातात मेजरमेंटसाठी, प्रत्येक पार्टसाठी, लिनियर मेजरमेंट असेल, अँग्युलर असेल, थ्रेड मेजरमेंट असेल, तर हा सगळा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला ह्या सिलेबसमध्ये करायचा आहे. The art of measurement plays an important role in the development of engineering field. मेजरमेंट तुम्ही कसं करताय, कुठली मेथड वापरताय, कुठली सिम्पलेस्ट मेथड आहे, ह्या सगळ्यावर तुमचं मेजरमेंट ठरणार आहे. With advance in technology, measurement technique have also taken a rapid strides with precision, innovation and refinements in instrument. जे काय सांगितलेलं आहे, आज जसे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली, आधी सिंपल तुम्ही प्लॅस्टिकचा स्केल वापरत होता, नंतर स्टील रूल आले, बरोबर आहे. स्टील रूल आल्यानंतर स्टील रूलमध्ये म्हणजे तुम्हाला मेजरमेंट जरा त्यातल्या ॲक्युरेसी होती. त्यानंतर लेझर वापरायला लागले मेजरमेंटसाठी, लेंथ असेल किंवा काय असेल. त्यानंतर वेगवेगळे गेजेस वापरायला लागले, फिक्चर्स वापरायला लागले. तर ॲडव्हान्समेंट होत चालली आहे का, तर आत्ता ॲक्युरेसी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि आपल्याला ॲक्युरेसी बरोबर कमीत कमी वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर त्यासाठी ॲडव्हान्स मेजरमेंट टेक्निक ज्या आहेत त्या वापरल्या जातात. The course aims at making the automobile engineering student familiar with the principle of measurement and working of instruments for automobile engineering application. म्हणजे आतापर्यंत जो मी जसं सांगितलं की आधी हा फक्त मेकॅनिकलला सब्जेक्ट होता, मेकॅनिकल मेजरमेंट किंवा MQC त्यांचा जो आहे त्याच्या अंडर हा त्यांना हे टॉपिक्स होते. तर आपल्याला ह्यामध्ये हे का ऑटोमोबाईलला इम्प्लिमेंट केलेलं आहे, तर ऑटोमोबाईल इंजिनियर सुद्धा पुढे जाऊन इंडस्ट्रीमध्ये किंवा वेळ त्याच्या ज्या जॉबमध्ये किंवा त्याच्या बिझनेसमध्ये हे मेजरमेंटचे इक्विपमेंट्स जे आहेत किंवा टेक्निक जे आहेत ते त्याला आल्या पाहिजेत, किंवा ते कुठले वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत मेजरमेंटचे ते त्याला माहीत पाहिजेत, जेणेकरून तो नवीन टूल जरी असेल तर त्याला, नाहीतर काय असं फक्त आपल्याला स्केल माहिती आहे, व्हर्नियर कॅलिपर एक माहिती आहे किंवा मायक्रोमीटर माहिती आहे, बरोबर आहे. तर त्याचबरोबर बाकीचे सुद्धा गेजेस आहेत, वेगवेगळे गेजेस आहेत, थ्रेड गेज आहे, खूप गेजेस आहेत, लिनियर मेजरमेंट वेगळं आहे, अँग्युलर मेजरमेंट वेगळं आहे. तर हे कसे वापरले जातात हे तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये शिकायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जाल, बिझनेस जेव्हा कराल, तर तुम्हाला हे जे वर्किंग प्रिन्सिपल्स तुम्हाला माहीत असतील. द एम ऑफ द कोर्स टू हेल्प द स्टुडंट टू अटेन द फॉलोइंग इंडस्ट्रियल आयडेंटिफाईड competency through various teaching learning experiment. Use relevant analog and digital measurement device to assure quality in automobile components. जर तुम्हाला ऑटोमोबाईल कंपोनंट मध्ये जर क्वालिटी पाहिजे, तुम्ही म्हणताय गाडीचे पार्ट्स क्वालिटी नाही आहेत, हे कोण ठरवतं, तुम्ही ठरवताय. तुम्हाला क्वालिटी पार्ट्स पाहिजे असेल, तुम्हाला ते मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते तुम्हाला प्रॉपरच यूज केले पाहिजेत, आणि ते मेजरिंग इन्स्ट्रुमेंट प्रॉपर यूज करून त्याचं रिडिंग जे प्रॉपर घेतले तरच तुम्हाला कंपोनंट जे आहेत ते तुम्हाला क्वालिटी कंपोनंट्स किंवा प्रॉपर कंपोनंट्स मिळणार आहेत.
तर ह्याचे कोर्स आउटकम काय आहेत ह्या सब्जेक्टचे, म्हणजे ॲट द एंड ऑफ दिस कोर्स व्हॉट यू विल रिसीव्ह ऑर व्हॉट यू कॅन एबल टू डू, काय काय करू शकताय, तर यूज रिलिव्हंट लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सिच्युएशन्स. म्हणजे लिनियर मेजरिंग म्हणजे जे एका लाईन मधले स्केल्स वगैरे जे असतील तर हे तुम्हाला वापरता आले पाहिजेत लिनियर मेजरमेंटली. त्यानंतर मेजर व्हेरियस पॅरामीटर्स लाईक डिस्प्लेसमेंट, प्रेशर, टेम्परेचर, फोर्स, साऊंड रिलेटेड टू ऑटोमोबाईल कंपोनंट्स. म्हणजे ऑटोमोबाईलचे कंपोनंट्स आहेत तर त्यामध्ये साऊंड मेजरमेंट तुम्हाला करता आली पाहिजे, फोर्स, टेम्परेचर, डिस्प्लेसमेंट, प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टीसाठी कुठले इक्विपमेंट वापरले जातात आणि ते कसे वापरले जातात हे तुम्हाला करता आलं पाहिजे. परफॉर्म अँग्युलर मेजरमेंट ऑफ ऑटोमोबाईल कंपोनंट्स. अँग्युलर म्हणजे जसं लिनियर आहे एका लाईनमध्ये, अँग्युलर म्हणजे एका पर्टिक्युलर अँगलमध्ये किंवा सर्कलमध्ये किंवा कसंही ह्या मेजरमेंट तुम्हाला पॅरामीटर्स माहीत पाहिजेत किंवा त्याचं वर्किंग प्रिन्सिपल माहीत पाहिजे. परफॉर्म मेजरमेंट ऑफ व्हेरियस थ्रेड अँड गिअर पॅरामीटर्स. म्हणजे जे आपले थ्रेड्स आहेत, जसं मी मग सांगितलं गिअर्स, आपल्या ऑटोमोबाईलमध्ये गिअर्स भरपूर येतात, थ्रेडिंग पार्टचे भरपूर आहेत, तर ते थ्रेड पार्ट्स थ्रेड गेजनं किंवा वेगवेगळे जे गेजेस आहेत ते गेजेसनं कसे यूज करायचे, कसे मेजर करायचे हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. त्यानंतर लास्ट जे आहे सेकंड लास्ट जे आहे मेजर व्हेरियस जॉमेट्रिकल टॉलरन्सेस ऑन ऑटोमोबाईल कंपोनंट्स. तुम्ही ड्रॉइंग करताय, आता आपण ड्रॉइंग केलं, ड्रॉइंगमध्ये तुम्ही टॉलरन्सेस देताय प्लस और मायनस, तर हे जॉमेट्रिकल टॉलरन्स जे आहेत ऑटोमोबाईल कंपोनंट मधले ते कसे मेजर करायचे हे सुद्धा तुम्हाला करता आले पाहिजे. आणि शेवटचं अप्लाय मॉडर्न क्वालिटी इम्प्रूव्हमेंट टेक्निक इन इंडस्ट्रियल सिच्युएशन. आता 5 आहे, भरपूर टेक्निक्स आहेत ज्यामुळं क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते, इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते, तर ते टेक्निक्स काय काय आहेत त्यात तुम्हाला सुद्धा आल्या पाहिजे. सो दीज 6 आर द कोर्स आउटकम फॉर मेकॅनिकल मेजरमेंट सब्जेक्ट. तर ह्याचं जर टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम जर आपण बघितलं, वी हॅव 1 लेक्चर पर वीक, एक लेक्चर आठवड्याला आणि 1-2 तासाचं प्रॅक्टिस, असं टोटल 3 तासाचं वेटेज ह्या सब्जेक्टला आहे. त्याचबरोबर ह्याला थेअरी एक्झामिनेशन काहीच नाही आहे, त्याला डायरेक्टली इंटरनल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असणार आहे, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन प्लस 25 मार्काचं प्रॅक्टिकल पी आहे. म्हणजे 25 मार्काला तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट प्लस जे प्रॅक्टिकल्स आहेत त्या प्रॅक्टिकल ह्या सगळ्याचं वेटेज जे आहे ते 25 मार्क आहे. असं टोटल 50 मार्काचं वेटेज ह्या मेकॅनिकल मेजरमेंट सब्जेक्टसाठी आहे. जर थेरी फक्त जे आहे, थेरी आपल्याला फक्त इंट्रोडक्शनसाठी आहे, थेरीचा पर्टिक्युलर असा काय सिलेबस यामध्ये नाही आहे. तर प्रॅक्टिकल जर विचार केला टोटल 17 प्रॅक्टिकल्स आहेत, त्यात आपल्याला 12 प्रॅक्टिकल्स कंपल्सरी असणार आहेत ॲज पर द अदर सब्जेक्ट्स. तर ह्यामध्ये तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर कसं यूज करायचं, मायक्रोमीटर कसं यूज करायचं, LVDT आहे, साऊंड मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत ते कसे यूज करायचे, RPM मेजरमेंट कसं करायचं, थ्रेड कसे यूज करायचे, थ्रेड गेज कसे वापरायचे, रफनेस मेजरमेंट कसं करायचं, टॅकोमीटर वेळेमध्ये सांगितलं, टेम्परेचर गेज कुठले कुठले आहेत, डेसिमल गेज कुठले आहेत, हे सगळे जे आहेत, इंजिनमध्ये कॉम्प्रेशन कसं मेजर करायचं, हा सगळा जो स्टडी आहे तर तुम्हाला ह्या प्रॅक्टिकल्समध्ये करायचं आहे. सो दीज आर द 17 प्रॅक्टिस. म्हणजे ऑटोमोबाईल रिलेटेड कुठले कुठले प्रॅक्टिकल्स असतील, ऑटोमोबाईल रिलेटेड काय काय असणार आहे हे सगळं तुम्हाला ह्यामध्ये स्टडी करायचं आहे तर ह्या मेकॅनिकल मेजरमेंटमध्ये. सो दिस इज इट फॉर द मेकॅनिकल मेजरमेंट सब्जेक्ट. तर मेजरमेंट इथं इक्विपमेंट्स दिलेले आहेत बऱ्यापैकी, ह्यातले मॅक्सिमम इक्विपमेंट्स आपल्या मेकॅनिकलच्या MEM लॅबमध्ये अवेलेबल आहेत, तर तुम्हाला इक्विपमेंट्स बघायला मिळतील. त्यानंतर हे टोटल जे थेरीला मी सांगितलं की जास्त ह्याला वेटेज दिलेलं नाही आहे, तर थेरीसाठी 25 मार्काचं वेटेज इथे दिलेलं आहे, 25 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. पण हे आपल्याला ह्याचा पर्टिक्युलर ह्याला पेपर नाही आहे, हे फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन आहे. हे जर 6 युनिट दिलेले आहेत, 6 युनिट जे दिलेले आहेत हे फक्त 6 युनिट तुम्हाला स्टडी का करायचे आहेत, तर हे प्रॅक्टिकल जे तुम्ही करणार आहात, हे जे प्रॅक्टिकल जे तुम्ही करणार आहात तर प्रॅक्टिकलचा बेसिक तुम्हाला इंट्रोडक्शन पाहिजे, तर त्या बेसिक इंट्रोडक्शनसाठी थोडासा थेरी पार्ट त्यामध्ये ॲड केलेला आहे. सो फ्रॉम नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ this subject, that is the mechanical measurement. So thank you very much, have a good day.